नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज कुठे चाललंय, काय चाललंय हे सांगणार नाही तुम्हाला। लाईव्ह बघा डायरेक्ट काय आहे। लाईव्ह म्हणजे व्हिडिओ मध्ये बघा पुढे। फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉग मध्ये येणार आहे। आज आपला कॅमेरामन पण तोच आहे। आजचे करता धरता सगळा तोच आहे। लय झोप पण आले। मित्रांनो, ही गाडी आपली इथं पार्क केली आहे। आपल्या राईस मिलच्या गाड्या। गाडी मालक आज कळलं का रे तुझ्यात? दगड कार ना पुढची नाही, गाडी घेऊन चाललोय आपण भिवंडीला। अपना इम्पोर्ट एक्सपोर्ट का बिजनेस है भाई अपना। नको गाडीच्या पाया पडल्या चांगलं असतंय ते। इथं माती टाकायला पाहिजे। गोरा गोरा काय उघडीच होती गाडीवर लॉक लावली गेली आणि मी घेतलाय। मित्रांनो, आता आपण निघतोय। आपण चाललोय डायरेक्ट भिवंडी। यस, गाडीची चावी पावती घेतले। फायनली आपण निघालो मित्रांनो। सेफ्टी फर्स्ट लक्षात ठेवा गाडी चालवताना। दोन्ही आरशात बघा। असे बोंगे रिक्षावाले पण येतात कधी कधी। जा बाबा जा। मौसम तोडायला लागला आपल्या गाडीला। आता डायरेक्ट भिवंडी में आ रहा है। ऑफ रोडिंग करायला आलेले आपली मोठी गाडी घेऊन। सरकारने आपल्याला ऑफ रोडिंग करण्यासाठी 1-2 किलोमीटरचा रस्ता दिला होता। त्यातला हा रस्ता आमचा। रस्त्याचं काम चालू आहे। आता तुम्ही बघा समोर बघा, हे लावरगाव ऑफ रोडिंगचं शहर म्हणून ओळखलं जातं। इथे मोठ्या मोठ्या गाड्यांची ऑफ राईड टेस्ट केली जाते। मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला परत बघायला भेटणार नाही। हे जे काही क्षण आहेत हे मोजके आपल्याला सरकारने दिलेले आहेत। त्याचा तुम्ही आनंद घ्या, आस्वाद घ्या, आनंद घ्या आणि आपल्या येणाऱ्या पिढीला पण दाखवा की असं लावर म्हणून एक गाव होतं आणि तिथं ऑफरोडिंग साठी गव्हर्नमेंटने ट्रॅक बनवलं होतं। हाच तो ट्रॅक बघू शकता तुम्ही। एकही गाडी अशी चांगली दिसत ना, अख्ख्या गाड्या मागून येतात भावांनो। नाच करा पण सरकारचा कुठं करता। मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी ऑफरोडिंग केलीच पाहिजे। अशी ऑफरोडिंग आम्ही कधी पण करतो। आम्हाला मूड आला पडगेला जात असला बाहेर आज ऑफरोडिंग करायला भेटल, हे आमचं भाग्य। समजला? रस्ता होईल तर होईल। हा समोर बघा एक खड्डे, एक डंपर रेती मावल। तहसीलदार साहेबांच्या गाड्या बघायला त्या एकदा आणून खाली कराव्या। अरे गो माता साईडला होय, आम्हाला जाऊ दे बाबा। इकडे नको काय जास्त टाकू, मोठा खड्डा आहे गेला। गाडी दे मित्रांनो। 10-15 लाखाची गाडी घ्या, भिकाऱ्यासारखं लाईन उभा राहा। कोणी लागलं ते वाटलं घेत, कोणी सांगितलं ते धंदा तुम्हाला? पण आज गर्दी नाही मित्रांनो। सीएनजी पंपावर ज्याला पण सीएनजी मारले असत। ब्लॉग माझा उद्या 2 दिवसात अपलोड होईल। सॅटर्डे संडे येऊ नका, लय गर्दी असते मित्रांनो।
ते तिथपर्यंत गर्दी असते. रिक्षा आले ना तोपर्यंत तुम्हाला गर्दी भेटेल. लय गर्दी असते रे बाबा, लय बेकार. म्हणून सांगतो सीएनजी गाड्या घेऊ नका. सीएनजीचा भाव चालला वाढत. लोकांना काय डिझेल गाड्या महाग आहेत, जुन्या गाड्या घ्या, लय भारी. समजला. चला पुढे मित्रांनो, फायनली आपण चांगल्या रस्त्याला लागलो. आता आपल्याला जायचं भिवंडी. इथून भिवंडी काहीतरी 6-8-9 किलोमीटर आहे. पोचू आता दानाफणी. हनुमानगड टाकून जाऊ. हे बघा असा तो हनुमानगड आहे गाडीचा. इथलं गजऱ्याला काढलं म्हणून परत ब्रेक मारायला लागतो. परत दुसरे गेलो या नको लफरेत. चला पुढे मित्रांनो, ही टाटाची 12-12 हिला आयसर म्हणून ओळखली जाते. मला तर माहीतच नसेल तरी पण सांगतो, हे गाडीला ना फक्त 4चा-5चा ॲव्हरेज आहे. 4चाच आहे. मी चालवतो 3.5च पकडा. अजून काय काशेत अख्खं ब्रेक टाकाट घ्या. नवीन पेटी बेकारी. कोणाला घ्यायची असेल मला सांगू नका, मला माहित नाही. उत्तमला फोन करा. तुला गाडी कुठल्या वेळात कशी भेटेल. बाकी काही नाही. छान लागली. पाणी पिऊ मित्रांनो. आता आपण आले पडघाट टोल नाक्यावर. कसं आपली लोकल गाडी असल्यामुळे आपल्याला काय टोल बिल भरावं लागत नाही. पण आपली गाडी MS2 पासिंग आहे. तर मग आपल्याला त्यांना सांगायला लागतंय का बाबा आमची गाडी इथली आहे, आमच्या गाडीचं कागद हे आहेत, अमुक धमुक तमुक. लावून घ्यायचे का नको. लिंबू मिरची लावून काही नाही बाबा. त्याला लावून सांगा ना. कांदलीची गाडी. कांदली उत्तम शेलार. थँक्यू भावा. ते आपण उत्तम शेलार साहेब ज्यांची गाडी आहे त्यांचं नाव पण सांगितलं. ते कॉलवर की नाही त्याची काही ना कागदपत्र आपला कॉन्फिडन्स म्हणून गाडी सोडलेले भावांनो. हा करा. कांदलीवाल्याचा करू नका. आम्ही बेकार आहोत. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे दाखवू ना आता. अरे हो ना. बंद करू का. वाट आहे राव. अल्टोवाला थांबवलं. तुम्हाला दाखवलं असतं कसं ओव्हरटेक मारतो. रे पुढे गेला. लय पुढे गेला. लय दंदेरी गाडी आपल्याला. मागं तुझा हॉर्न पण एवढा डेंजर आहे ना. अल्टोवाला वाट लावली ना. दाखवलं गाडी घर फिरली ना गाडी. प्रॉब्लेम टनक आलाय. आम्ही पुन्हा येऊ ना. टाइमपास काय नाही म्हणून तर टनक आलो. आता आपण समृद्धी मार्गाला लागू. टर्न मारू. आपले शेतकरी चांगला आहे. समृद्धीला जाऊन नको भिवंडीला. आपण आता जाऊन आला होतो बघा तिथं. इथून आम्हाला बायपास दिला समृद्धीवाले. उस्मानच्या किती भगवान धंदे येते साहेब. आता इथून टर्न मारा. 1-2 किलोमीटर फिरून या. आता तुम्हाला समृद्धी मार्ग दाखवतो बघा. आपल्या घरी कोण नंतरला मुंबईला समृद्धीला नागपूरला राहत असतात. तिथून जायचं सरळ टोल नाक्यावर जायचा. जगाचं नाव सांगायचा. फास्टॅगनी पैसे भरायचं ना बाबा. खुशाल तुम्ही समृद्धीला जा. काय भरत ना बीड दिला 30
ना गाडी उठते आमची. साहेब बोला वेगळ्या या अशा येड्या बोकड्यात मुलं दुनियाची वाट लागली. नदीत रस्ता मोठा मोठा बंद करायला. आपल्याला टन मारलं बरोबर. आपण नवीन आहे ना, जास्त मारत नाही घाला. तुला ताररोग थांबले बघा मित्रांनो. त्याला काय शेत माणूस आहे, त्याला आला फिरायला. त्याच्या मुंबई आहे, आपली मुंबई आहे. आता ऐका आवाज. कसा वाटला आवाज? कमेंट करून सांगा. इथे चालू ना कमेंट मध्ये बसतो बस. चौकी आलेले तुला आता राईड घेतला का आपण राईड घेता घेता एवढा नवीन रस्ता आहे. अक्षरशः टेन्शन होतं ना. आपला ब्रिजचं काम चालू आहे. भावा खर्च केलाय शेटने आपले. कंटेनरमध्ये पाईप कशात चालवत का? हे सफेद टी शर्ट वाले एवढं डेंजर आहेत ना. ते सफेद टी शर्ट वाला फक्त तो सफेद टी शर्ट घालून बसलाय ना तो माणूस, याचा नाद नाही करू शकत. त्याला आम्ही पोलिसच बोलतो. फायनली आपण भिवंडीत पोहोचलेले बघू शकता. थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे. त्या ट्रॉफिकसाठी आपण लवकर आलो. इथं ट्रॉफिक होते म्हणून. आता काय नाही, आता डायरेक्ट आपण शासकीय गोडाऊन भिवंडी अन्नधान्य पुरवठा. ना काकाने कसा हात दिला आहे डेंजर ना. तो तर चालेल पोरावर व्हायचा करायला लढत चाललाय. इथून आता काय 2 किलोमीटर असेल. एक हनुमान गेल टाकला का लगेच तयारी होता. बघू आता चाललं हळू हळू. पाऊस पण पडतो उगतो पडतो उगतो. डोक्याला ताराच दिला हे पावसाने. आपण आता भिवंडीचा वंदरवाडी जे ब्रिज आहे, हे ब्रिजला जम्पिंग ब्रिज म्हणून पण ओळखलं जातं. त्याच्या आपोआप गाड्या उलट्यात खाली पडतंय. खूप वर्ष जात जाग्यावर बंद पडतंय. 4 गावात नाव आहे ब्रिजचा. हे ब्रिज असं आहे तसं आहे बाबा. आता लोक आज साहेब लोक नाही आहेत. पण अर्ली मॉर्निंग सकाळीच निघलो होतो म्हणून कदाचित नसावे. आणि बोंगी लोक असतात ना, काही आयुष्याला वैतागल्या. त्यांच्यामुळे हे कांड होतं. तर आपण पडतो नवीन ड्रायव्हर. कारण बिन काही दम नाही आपल्याला जास्त. आपल्या मुलाला लय ट्रॅफिक होते. काल पण जाम ट्रॅफिक झाली होती इथं. बघू आता पोहोचलोय तर घरी आपण. दादा थांब ना दादा. लागला नाही. उतरू का? फायनली अथक प्रयत्नानंतर आपण जे वेळ राहते ते आपण पोहोचलेलं. इथं आपला मिलिंग केलेलं धान्य इथं आपण जमा करणार आहे आज. मित्रांनो फायनली आपण वेळ हाऊसला पोहोचलेलं आहे. गाडी लावले पार्किंगला. आता बघू देशाचा विचार केला जाईल पहिले.
मग राज्याचा मग गावाचा लक्षात ठेवा. लय शिवा घालतील जो ब्लॉग बदलता आज. बहुतेक आहे का टायरवर थोडा पण जमलेला नाही. नवीन टायर येते. हो बरं. आता मी निघालोय गावाचा विकास करायला. ते बघा कालच नवीन टायर खर्च केलाय. लोड पण तेवढा आहे गाडी. टायगर ए टायगर ये ना. यो कुणाल आहे हो का. चल बाय. बघ कबुतरा पण नाही तिथं. कबुतरा बघ. तर आपली गाडी सेकंड घेतली होती ना मंगलवेढा भूमी संतांची. इथं गणेशचं नाव आहे ना, इथं कुणालचं नाव टाकायचं आहे. मित्रांनो जरा जास्तच लवकर आलो आम्ही. त्याच्यामुळं इथं मस्त आता बसलेलं आहे. आमचे कुणाल शेट पण इथं बसलेले आहेत. बघू आता इथं आपली गाडी लागल. ओके मित्रांनो खूपच लवकर आलोय. खूप कंटाळा पण आलाय आम्हाला. हॅलो बंद आहे. एक 9-9:30 वाजेपर्यंत ओपन आहे. मित्रांनो आपली गाडी आता खाली करायला लावले. त्याने 1-1.5 तास जाईल. आज गोडाऊन थोडा लेट ओपन झाला त्या हिशोबात आरामात खाली करतील. हे गाडी हलते आपली. या 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 बघू आता 2 गाड्या भरतील आरामात. एक गाडी लावले अजून एक गाडी लागेल. चला मित्रांनो भेटू. मित्रांनो आज शनिवार आहे. अरे अख्खा बंद आहे अजून का उघडला नाही. तुम्ही बघू शकता. आज कोर्ट पण बंद आहे वाटतं. शनिवार आहे ना शाळेला सुट्टी आहे. हॉटेल पण चालू आहेत. कुणाला भूक लागले म्हणून एक चॉकलेट नाही बिस्किट आहे. बिस्किट घेतला भावाला. काय बोलतो काय माहीत आता. तिथं आपली गाडी उभी आहे. जाऊ तिथं आता. मित्रांनो आपली गाडी माऊली कृपा. हे झालं बिस्किट खाणार आहे. बिस्किट घेऊन आलेला आहे तू. अजून गाडी कालने झाली. किती बाकी आहे. हां मित्रांनो अजून अर्धी गाडी करायची. मित्रांनो फायनली आम्ही आता गाडी खाली करून निघत आहे. आता चाललो आम्ही घरी. राईस मिलो गाडी लावून मस्त जेवणार आहे. त्याच अगोदर आम्हाला नाश्ता करत आहे. आता नाश्ता करायला तर एवढी मोठी गाडी कुठेतरी लावायला लागेल. बघू आता कुठेतरी थांबून मग नाश्ता करूया. तर काय खाल्ला कसं काय बघू ना आता तुझं चांगला जेवण जिथे भेटेल. हा मग डायरेक्ट जेवण करायला जाऊ. आता वाजले किती 12 वाजले ना. मित्रांनो आपल्या गाडीची अलाइनमेंट करायची म्हणून घेऊन आलो आहे. 160 प्रेशर ठेवला होता. काय माहीत काय होतं आता बघू. साहेबांना भेटू ना बघून करून घेऊ. ऑफिसमध्ये पण कोण नाही आज. मित्रांनो घरगुती पद्धतीचं जेवण भेटलं. आपल्या जेकेला आलाव. आपली गाडी उभी आहे. बघू आता तो बोलता एक गाडीचा नंबर आहे हिचा झाल्यावर मग तो आपली गाडी घेणार आहे.
अर्धा तास लागेल. काल फिटिंग करताना चुकीचा केलाय. बघू आता काय करतो. फोन केला नाही. चेतन मम्मीच्या दारू भेटला कुठं तू काय येते मंदिरात जाऊ लागतो. क्या क्या मंगाया रे? नहीं कुछ भी नहीं मंगाया ऐसे. आयला केविन मामाला रोज रोज हॉटेलला जावं लागतंय. पप्पा हा फॅमिली ब्लॉगर आहे. असा काय नको ना शब्द वापरू तू. सॉरी असं जर मला घरी बघला ना तर माझा वाटोला झाला. ठीक आहे. लिंक पाठवायला लागेल मम्मीला. बघलच 100%. केस बी डेंजर का आपलं. पण गेलताना फिरायला शेट गाडी झाली का कलर झाली काय कस्टमर बिस्टमर काय काय घ्या ना नाही. आज 15 पोरा नाही घेऊन आलो तर शोरूमला. बघ कोण अनिकेत आहे का? फोन केला सॉरी. अनिकेत चिकन बिग पॅन दादा. बिग पॅन कुठे आहेत तुम्ही? कुठे आहेत तुम्ही आता? आम्ही ऑफिसला आहे. तुम्ही रेकॉर्डिंग काय करताय? आमचा नवीन ब्लॉगर आहेत आम्ही. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. तर तुम्ही चॅनलची लिंक पाठवा आम्हाला. आमच्या इंस्टाग्रामला आहे, तुम्ही बघू शकता. इथं स्कूटीला मांडल्यासारख्या महिलासारखे बसलोय. हा ऑफिस हा काय कॉपी मागो ना एक. हे आमचे हेदर मामा सर. आपण एक काम करू. गाडीला आधी मी बर्नॉल लावतो आणि गाडी एकदा दिसू दे द्यायला. बरमल काय मी समोर आग लावी. मी डायरेक्ट शोरूमला बोलून समोर आग लावून गाडीला. काय फायनली मामा गेलेले आपल्याला इथं सोडून. शोरूमला आला. आपली गाडीची नंबर लागला वाटतं. आपली गाडी अजून झाली नाही. तो बोलतो थोडा टाइम लागेल. बघू. टायरांचा प्रेशर विचार तर त्यांनी व्यवस्थित चेक केलाय. इथं अशा प्रकारे काम चालतं भाई. अख्खा टोटल ह्या करतात. लय भारी भारी बनवतात. फायनली आपला नंबर लागलेला आहे. आता लवकर ते करावा अशी आमची नम्र विनंती आहे. मित्रांनो खूप ट्रॉफिक लागले. फायनली आपल्या गाडीचं काम झालेलं आहे. चालवायला पण नवीनच गाडी पेटी पॅक वाटते. 900 रुपये बिल झालं आहे. बघू आता बिल पास झाला पाहिजे. शेट देईल तेव्हा. आता तिथून ट्रॉफिक दाखवा जरा आपल्या जनतेला. मित्रांनो खूप भारी ट्रॉफिक झालेले आज. नाही आमची गोरगरीब जनता वैतागलेली आहे. आणि हा मी. मित्रांनो आता आपण आलोय पेट्रोल पंपावर. पेट्रोल पाहिजे. गाडीला गरज आहे पेट्रोलाची. किती टाकायचं आहे आपल्याला? 3,500-4 हजाराचा टाकू. टाकी फुल करू. पेट्रोल डिझेल तेवढं आहे गाडीत. बाकी बघू आता थोडाफार टाकू ना आपण. का पकड जरा. चालू आहे का ब्लॉग आपला. काय नाद नाही करायचा बाई. तिथे आपल्याला अलाउड नाही आहे. आपण असं नाही घेऊन जा. असं आपण नाही घेऊन जाऊ शकत. मोबाईल डिझेल पेट्रोल टाकताना डिझेल टाकताना आपण थोडंसं हे करू. बोंगा आमचा कुठं जाईल तिथे इज्जत घालू. गाडी तर लावले. टाकी फुल करायला लागल. आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला कधी सुरुवात केली. आता आम्ही घरी पण पोहोचू. आम्ही शिरगाव गाठावे 5 मिनिटात पंचापूर आणि मग आम्ही राईस केलो. असा आमचा आता शेवटचा टप्पा राहिला आहे. आता आम्ही घरी जाऊन झोपणार आहोत. फायनली आजचं काम संपलेलं आहे. आम्ही मिलवर आलेलं आहे. आणि आपली धन्नो ही आपली बंद पडलेली मिल. आणि लाईट पण आलेली आहे. गाडी चार्जिंगला लावावं लागेल. आणि जर ब्लॉग जर आवडला असेल आजचा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.